आणि अनेक वेळा त्या असणाऱ्या ओळखतो मी त्यांना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता त्या इंग्लंडला शिकण्यासाठी गेलेले आहेत आणि शिकण्यासाठी गेलेच्या संदर्भातला त्यांचा असणारा जो काही एक विषय आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्या संदर्भात त्या माझ्याशी असताना चर्चा करतात. तेव्हा काल ती चर्चा करण्यासाठीच आल्या होत्या. त्याच्यावरती त्यांच्या विषयाची चर्चाही झालेली आहे. माझं मीडियाला असणारं आव्हान आहे की काही गोष्टी या स्पेक्युलेशनच्या बाहेर ठेवल्या तर अधिक चांगल्या असं मी त्या ठिकाणी मानतो. तेव्हा ही गोष्टसुद्धा त्यासुद्धा विद्यार्थिनी आहेत इंग्लंडमध्ये आणि पुन्हा त्या असणाऱ्या जाणार आहेत. त्यांच्या असणाऱ्या काही जणांना त्यांनी असणारं नावं घेतली, त्यांचं असणारं व्ह्यूज त्यांना पाहिजे होते, त्याच्यासाठी त्या आल्या होत्या. त्या माझी विनंती आहे सगळ्यांना की याला असणारा आपण एक पॉलिटिकल कलर देऊ नये अशी माझी विनंती. आघाडी करणारे राज्यातलं काय सूत्र असणार आहे तुमचं? राज्यात आघाडी करणारे नाही करणारे कुणासोबत जाणारे काय? आता मी आता नगरपालिकेमध्ये जे घडलं ते आपल्याला सांगतो. नगरपालिकेमध्ये आमची असणारी युती काही ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर झाली. आमची असणारी युती काही ठिकाणी एकनाथ शिंदेंबरोबर झाली. इंटरनल अंडरस्टँडिंग काही ठिकाणी अजित पवारांबरोबर त्या ठिकाणी झाली आणि काँग्रेसबरोबरसुद्धा झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात त्या आहेत. कॉर्पोरेशन जे आहे त्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आम्ही अधिकार खाली दिलेला आहे. जिल्हाध्यक्षांना आणि कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना दिलेलं आहे. त्यांना जे सोयीचं वाटेल त्या ठिकाणी ते त्यांच्याशी बोलणी चालू आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पण आपण जसं मुंबईचं स्पेक्युलेशन केलं आहे तसे काही